मागील लेक्चरमध्ये आपण रिसर्च डिझाइनची आवश्यकता काय आहे, रिसर्च डिझाइनची व्याख्या काय आहे आणि गुड रिसर्च डिझाइन म्हणजे काय, याबद्दलची माहिती पाहिली. आता मी तुम्हाला सांगितलंय, की काही जसं आपण पहिल्या मॉड्यूलमध्ये काही इम्पोर्टंट कॉन्सेप्ट बघितल्या, तशाच काही महत्त्वाच्या इम्पोर्टंट कॉन्सेप्ट आणि त्या बऱ्याचशा त्याच आहेत. काही इम्पोर्टंट म्हणून मी त्या शॉर्टली घेणार आहे. तर त्या इम्पोर्टंट कॉन्सेप्ट रिसर्च डिझाइन चे प्रकार बघण्या अगोदर पाहणं आवश्यक आहे. द इम्पोर्टंट कॉन्सेप्ट रिलेटिंग टू रिसर्च डिझाइन. It is better to understand some important concept before going further for type of research design. तर सगळ्यात महत्त्वाचं डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल. मी तुम्हाला व्हेरिएबलचे प्रकार पण सांगितले, की डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय. याचं उदाहरण देताना मी सांगितलं, की कॉफी आणि झोप. तर कॉफीमध्ये आपण मिलीग्रॅम प्रमाणे बदल करू शकतो, तर झोपेवर आपलं कोणत्याही प्रकारचं कंट्रोल नसतं. म्हणून कॉफी मध्ये ज्याला आपण मॅनिप्युलेट करू शकतो तो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. जो बदलत नाही, म्हणजे ज्याचा परिणाम डिपेंडंट व्हेरिएबलवर होतो, म्हणजे त्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात. आणि डिपेंड व्हेरिएबल म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबलमध्ये ज्याप्रमाणे बदल होतो त्याप्रमाणे जर दुसरा व्हेरिएबल बदलत असेल तर जो दुसरा व्हेरिएबल असतो तो डिपेंडंट व्हेरिएबल असतो. तर अशा प्रकारे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल असतात. व्हेरिएबल म्हणजे नेमकी काय, तर वेट, हाईट, इन्कम, जेंडर, दीज आर ऑल व्हेरिएबल्स. जर टेक्नॉलॉजिकल एक्सपेरिमेंटमध्ये जर आपण म्हटलं, जसं मी सोलर पॅनलचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये फ्लो ऑफ एअर इज व्हेरिएबल, ह्युमिडिटी इज व्हेरिएबल, सनलाईट इज व्हेरिएबल. तर दीज आर द व्हेरिएबल्स. तर ते क्वांटिटेटिव्ह पण असतात आणि क्वालिटेटिव्ह पण असतात. क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल वेट, हाईट, इन्कम, ह्युमिडिटी, सनलाईट, दीज आर द क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल. क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय, की ज्याचं उत्तर आपल्याला फक्त प्रेझेंट आणि ॲब्सेंट याच्यामध्ये देता येतात. अशा प्रकारचे काही क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल असतात. म्हणजे काही इंटेलेक्च्युअल बुद्धिमत्ता आहे किंवा नाही, किंवा काही गुण असतील, एखाद्या गोष्टीचं प्रेझेन्स किंवा ॲब्सेंट सांगणं असेल, तर अशा प्रकारचे व्हेरिएबल हे याला म्हणायचं क्वालिफाईड क्वालिटीज एक्सप्रेस करतात. वेदर दॅट क्वालिटी इज अवेलेबल ऑर नॉट, प्रेझेन्स ऑर ॲब्सेंट, त्याला क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल म्हणतात. व्हेरिएबलचे दुसरे प्रकार पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले, की कंटिन्युअस व्हेरिएबल आणि डिस्क्रीट व्हेरिएबल. कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे जे व्हेरिएबल आपल्याला डेसिमल पॉईंटमध्ये आपण मांडतो, ज्याचं हाईट आहे 1.4, 1.6, 1.20, 2.00, 2.1, 2.3 असं कंटिन्यू त्याला एक्सप्रेस करता येतात. आणि डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणजे जे फक्त पूर्णांकामध्ये, इंटिजर्समध्ये आपल्याला एक्सप्रेस करता येतं, 1, 2, 3, 4, 5. जसं मी सांगितलेलं आहे, की नंबर ऑफ स्टुडंट्स इन द क्लासरूम, हा डिस्क्रीट व्हेरिएबलचा प्रकार आहे. तर अशा प्रकारे व्हेरिएबल्स क्लासिफाईड केले जातात. त्यानंतर एक्स्ट्रोजेनियस व्हेरिएबल, जे अगोदरच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं, की आपल्याला एक्सपेरिमेंटल एरर कंट्रोल करण्यासाठी एक्स्ट्रोजेनियस व्हेरिएबलचा विचार करावा लागतो. तर असे जे व्हेरिएबल्स असतात त्याला म्हणायचं एक्स्ट्रोजेनियस व्हेरिएबल, जे आपल्या डिपेंडंट व्हेरिएबलवर कळत नकळत प्रभाव करत असतात, की ते आपल्या स्टडीचा भाग नाहीये, किंवा आपल्याला ते व्हेरिएबल चेक पण करायचे नाहीये. जसं मी विद्यार्थ्यांचे IQ लेवल, एखादी रिसर्च मेथडॉलॉजी, टीचिंग मेथडॉलॉजी शिक्षक सांगत असताना जर अचानक त्या विद्यार्थ्यांचा IQ लेवलच, अचानक म्हणण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांचा IQ लेवल जर जास्त असेल, तर आपल्याला IQ लेवल हा आपला रिसर्चचा भाग नाहीये, तरी तो आपल्या स्टुडंटला काय करतोय, एफेक्ट करतोय, स्टुडंट अचिव्हमेंटवर एफेक्ट करतोय. तर अशा प्रकारे एक्स्ट्रोजेनियस व्हेरिएबल असतात, की ज्याच्यामध्ये आता हेल्थ, एखाद्या कम्युनिटीचा हेल्थचा स्टडी करायचा आहे, पण हेल्थ हा परत इकॉनॉमिक बॅकग्राऊंडशी पण कनेक्ट आहे. ज्याची इकॉनॉमिक कंडिशन चांगली, त्याच्या हेल्थ फॅसिलिटी तो जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. म्हणून इकॉनॉमिक कंडिशन हा आपला काही व्हेरिएबल नाहीये चेक करण्याचा, पण इट इज अगेन इंटरप्टिंग अवर रिसर्च, किंवा इट इज अफेक्टिंग अवर रिसर्च. तर मग हेल्थ ह्या डिपेंडंट व्हेरिएबलला तो हे करतो, बदलतोय.
म्हणून त्याला एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल म्हणतात. एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल म्हणजे जो आपल्या स्टडीचा पार्ट नसतो, परंतु आपल्या डिपेंडंट व्हेरिएबलला अफेक्ट करत असतो आणि तो किती प्रमाणात करतो त्याच्यामुळे स्टडीवर त्याचा किती प्रमाणात इफेक्ट होतो, हे जे चेक केलं जातं त्याला म्हणायचं एक्सपेरिमेंटल एरर. हा जो एक्सपेरिमेंटल एरर आहे, हा चांगल्या रिसर्च डिझाईनमध्ये कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामुळे आपण जनरली काय करतो, की एकाच इकॉनॉमिक बॅकग्राऊंडच्या लोकांचा हेल्थचा स्टडी म्हणजे होमोजिनियस करतो. नॅचरल सेटिंगमध्ये हेटेरोजेनियस परिस्थिती आहे. काही जण श्रीमंत आहे, काही जण गरीब आहे. गरीब लोकांना हेल्थ फॅसिलिटी मिळण्याचं प्रमाण कमी आहे. श्रीमंतांना हेल्थ फॅसिलिटी मिळण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा ते शक्य आहे, त्यांना पॉसिबल आहे. तर हा एक्सपेरिमेंटल एरर कमी कसा करायचा? तर एकाच इकॉनॉमिक बॅकग्राऊंडच्या लोकांचा जर हेल्थचा स्टडी केला, तर आपल्याला हेल्थ आणि लोकांची ते व्यक्ती आणि हेल्थ यांचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. तर अशा प्रकारे हेटेरोजिनिटी कमी केली आणि होमोजिनिटी वाढवली, तर हा आपल्याला एक्स्ट्रोजिनियस जे फॅक्टर आहे, ते कंट्रोल करता येतात आणि ते रिसर्च डिझाईनमध्ये आपल्याला त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला मिनिमम एक्सपेरिमेंटल एरर मिळेल. आता कंट्रोल म्हणजे काय? आता आपण जे बोललोय तेच त्याला म्हणायचं. वन इम्पोर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड रिसर्च इज टू मिनिमाइज द इन्फ्लुअन्स ऑर द इफेक्ट ऑफ एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल. ज्यावेळेस आपण एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल अगोदरच्या याच्यात पाहिलं एक्स्ट्रोजिनियस व्हेरिएबल म्हणजे काय? कंट्रोल म्हणजे काय? जे मी आत्ता सांगितलं तुम्हाला, की आपण एकाच इकॉनॉमिक क्लासच्या हेल्थचा स्टडी करतोय. तर याचा अर्थ काय झाला, की आपण इकॉनॉमिक हा जो एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर होता, तो मिनिमाइज करण्याचा प्रयत्न केला, तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून आपल्याला मिनिमम एक्सपेरिमेंटल एरर मिळेल. त्याला कंट्रोल म्हणतात. आता कन्फाउंडेड रिलेशनशिप. When the dependent variable is not free from influence of exogenous variable, the relationship between the dependent and independent variable is said to be the confounded relationship by an exogenous variable. Exogenous variable काही ठिकाणी आपल्याला कंट्रोल करणं शक्य नसतं. अशा वेळेस त्याचा इफेक्ट हा आपल्या स्टडीवर होत असतो, पण तो किती प्रमाणात होतो याचं जे प्रमाण आहे किंवा त्याचा जो इन्फ्लुअन्स आहे डिपेंडंट व्हेरिएबलवर, त्याला म्हणायचं कन्फाउंडेड रिलेशनशिप. रिसर्च हायपोथेसिस याच्याबद्दल पण आपण बोललेलो आहे. रिसर्च हायपोथेसिसचे प्रकार पण बघितलेले आहे आपण, की सिंपल हायपोथेसिस असतो, कॉम्प्लेक्स हायपोथेसिस असतो, नल हायपोथेसिस असतो, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असतो, इंटरव्हिविंग हायपोथेसिस असतो. सॉरी, इंटरव्ह्यूइंग व्हेरिएबल्स असतात हायपोथेसिसने. तर ह्या सगळ्यांना आपण हायपोथेसिस म्हणतो. तर अशा प्रकारे हायपोथेसिसचे प्रकार पण आपण बघितलेले आहे. रिसर्च हायपोथेसिस म्हणजे एक्सपेरिमेंटल अँड नॉन एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस टेस्टिंग याबद्दल पण आपण माहिती घेतली. रिसर्च इन विच द इंडिपेंडंट व्हेरिएबल इज मॅनिप्युलेटेड इज द टर्म्ड ॲज एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च. तिथं डिपेंडंट झालेलं आहे नोट्समध्ये, ॲक्च्युली ते इंडिपेंडंट पाहिजे. रिसर्च इन विच इंडिपेंडंट व्हेरिएबल इज मॅनिप्युलेटेड इन टर्म्स ऑफ एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च. ज्याच्यामध्ये आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल मॅनिप्युलेट करतो त्याला म्हणायचं एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस, आणि ज्याच्यात आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल मॅनिप्युलेट करत नाही त्याला म्हणायचं नॉन एक्सपेरिमेंटल. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण आहे त्या कंडिशन्समध्ये एक्सपेरिमेंट घेतो, त्याला म्हणायचं नॉन एक्सपेरिमेंटल हायपोथेसिस. एक्सपेरिमेंट अँड कंट्रोल ग्रुप. मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. व्हेन अ ग्रुप इज एक्सपोज्ड टू द युजुअल कंडिशन इज कॉल्ड कंट्रोल ग्रुप, बट व्हेन द ग्रुप इज एक्सपोज टू सम स्पेशल कंडिशन म्हणजे ट्रीटमेंट दिलेला जो ग्रुप असतो त्याला एक्सपेरिमेंटल ग्रुप म्हणतात, आणि जो नॅचरल सेटिंग मधला ग्रुप असतो, जो न्यूट्रल असतो, तो त्याला म्हणायचं कंट्रोल ग्रुप. मी याचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं, की शिक्षक जेव्हा एखादी टीचिंग मेथॉडॉलॉजी एका ग्रुपवर अप्लाय करतो, त्याच वेळेस दुसऱ्या ग्रुपवर नॅचरल पद्धतीने तो टीचिंग करत असतो. तर नॅचरल पद्धतीने जे टीचिंग चालू असतं पारंपरिक पद्धतीने, तो जो ग्रुप असतो तो कंट्रोल ग्रुप असतो, आणि जेव्हा एक टीचिंग मेथॉडॉलॉजी एका ग्रुपवर वापरली जाते, म्हणजे एखादं व्हेरिएबल आपण एखाद्या ग्रुपमध्ये वापरलं जातं, त्याला म्हणायचं ट्रीटमेंट ग्रुप. म्हणजे एक्सपेरिमेंटमध्ये दोन ग्रुप असतात, एक न्यूट्रल ग्रुप असतो आणि एक एक्सपेरिमेंट. कोरोना व्हायरसबद्दल पण उदाहरण सांगितलं, की एका व्हॅक्सिनेटेड लोकांमध्ये कोरोना व्हायरसचे सिम्पटम्स काय निर्माण होतात आणि व्हॅक्सिन नसलेल्या
लोकांमध्ये कोरोना व्हायरसचे सिम्प्टम्स काय असतात. तर व्हॅक्सिन नसलेला जो ग्रुप असतो, व्हॅक्सिनेशन न केलेला ग्रुप, तो कंट्रोल ग्रुप असतो. पण व्हॅक्सिनेशन ही ट्रीटमेंट दिलेला जो ग्रुप असतो, व्हॅक्सिनेशन हे जे व्हेरिएबल वापरलेलं असतं, त्याला म्हणायचं एक्सपेरिमेंटल ग्रुप. ट्रीटमेंट म्हणजे काय? ट्रीटमेंट म्हणजे एका याच्यावर आपण एक व्हेरिएबलमध्ये मॅनिप्युलेशन करतो, त्याला ट्रीटमेंट म्हणतात. नॅचरल सेटिंग हे कंट्रोल ग्रुपमध्ये आहे. जनरली एक्सपेरिमेंटल ग्रुपवर जे काही ॲप्लिकेशन आपण करतो व्हेरिएबलचं, जे मॅनिप्युलेशन केलं जातं, तर त्याला ट्रीटमेंट म्हणतात. एक्सपेरिमेंट म्हणजे काय? तर एका ठराविक सेटअपमध्ये की जिथे आपण कंट्रोल सिस्टममध्ये किंवा जिथे आपण इतर सर्व व्हेरिएबल स्टेबल ठेवून एकाच व्हेरिएबलचा फक्त जेव्हा आपण अध्ययन करतो, तर त्याला एक्सपेरिमेंट म्हणतात. एक्सपेरिमेंट युनिट, प्री डिटरमाइंड प्लॉट्स ऑर द ब्लॉक्स आर एक्सपेरिमेंट युनिट. मी तुम्हाला सांगितलं की एक्सपेरिमेंट हा पुन्हा पुन्हा करावा लागतो आणि वेगवेगळ्या नंबर ऑफ टेस्टिंग घ्याव्या लागतात. एकदा प्रयोग केला म्हणजे त्यातून आलेले रिझल्ट सफिशियंट नसतात. म्हणून त्याला एक्सपेरिमेंट युनिट्स म्हणतात. नंबर ऑफ ब्लॉक्स, किती ब्लॉक्स आपण किती लोकांवर, किती ग्रुपवरती एक्सपेरिमेंट केलेला आहे, त्याला म्हटलेलं आहे नंबर ऑफ ब्लॉक्स किंवा एक्सपेरिमेंटल युनिट. तर ह्या 10 ज्या कॉन्सेप्ट आहे, या रिसर्च डिझाईन करत असताना महत्त्वाच्या लक्षात घ्याव्या लागतात. एस्पेशली एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये हे खूप गांभीर्याने लक्षात घ्यावे लागतं. नेक्स्ट आहे डिफरंट रिसर्च डिझाईन. आता रिसर्च डिझाईनचे प्रकार काय आहे? तर पहिल्यांदा रिसर्च डिझाईनचे प्रकार पाहताना रिसर्च डिझाईनच्या कॅटेगरीज आपण पाहणार आहोत. आपलं कॅटेगरायझेशन ऑफ रिसर्च डिझाईन. कोणकोणत्या कॅटेगरीचे रिसर्च डिझाईन असतात? मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च मेथड्स आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिसर्च मेथडला वेगवेगळ्या प्रकारच्या रिसर्च डिझाईन वापरावे लागतात. तर आपण हे रिसर्च डिझाईन जे काय आहे ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहू, कारण हा पार्ट तसा पाहिला तर मोठा आहे. व्हिडिओ खूप लेंदी होईल. त्यासाठी आपण रिसर्च डिझाईन चे प्रकार हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक यू.